लातूर जिल्ह्यातील चाकूर तालुक्यात कलकोटी गावात अवैध दारू विक्री विरोधात महिलांचा प्रचंड आक्रोश पाहायला मिळालाय। वारंवार तक्रारी करूनही पोलीस डिम्म, प्रशासन सुस्त झाल्याने अखेर महिलांनीच हातात कायदा घेतलाय आणि दारू विक्रेत्याला घरात घुसून चांगलाच चोप दिलाय। लातूरच्या चाकूर तालुक्यातील कलकोटी गावात आज सकाळी रणकंदन पाहायला मिळालं। गेल्या अनेक दिवसापासून गावात बेकायदेशीर दारूची विक्री सर्रास सुरू होती। तरुणाई उद्ध्वस्त होत होती, संसार उघड्यावर येत होता। ग्रामस्थांनी महिलांनी पोलिसांचे उंबरठे झिजवले, तक्रारी केल्या, पण पोलीस प्रशासनाने याकडे साफ दुर्लक्ष केलं। अखेर महिलांच्या संयमाचा बाण सुटला आणि आज सकाळी कलकोटी गावातल्या संतप्त महिला एकत्र आल्या। त्यांनी आक्रमक पवित्रा घेत थेट अवैध दारू विक्रेत्याचं घर गाठलं। कायदा सुव्यवस्था राखता येत नसेल तर आम्ही आमचं गाव स्वतः सांभाळू असं म्हणत महिलांनी थेट दारू विक्रेत्याच्या घरात घुसून त्याला बेदम चोप दिलाय। या घटनेनं संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे। अर्ज दिला, ह्या साहेबांनी आमच्या मनावर धरलं नाही। एखादी मरुजा म्हणून साहेब डोळे झाकून बसलेले आहेत। अर्ज किती बरे आलेले आहेत बघा तुम्ही ठाण्यामध्ये। कोणत्या गावचे? कलकुटीचे हा आम्ही। लय दे झालं दारू चालू आहे। इकून फोन चालले तर त्याला आम्ही उलाला लोक उलाले किती चाळा हुलाल्या। लगेच पार्सल आमच्या शेताकडे पाकस घेऊन पळाले गाड्यावर मोटरसायकलवर। शेतात देखील मी भांडण केलं त्याच्या संग। माझ्या शेतात बसायचं नाही, माझ्या गावात बसायचं नाही, शेतात बसायचं नाही, माझ्या रोडला सडकाला ऐकून आले त्यानं गावात बंद केली। का बरं बंधन होईना? कशा पाय बंधन होईना? आम्ही मराव का? सांगा मग तुम्ही। मरता इथंच आमच्या लेकरं बाळा मरत्यात कशा पायी? धोंडे रातभर आमच्या घरावर पडले। माझ्या लेकरं बाळा देवळानी दिले पुसा गावाला। कशा पायी? दारू बंधन करा म्हणा की तुझ्या नवरा ये म्हणला का म्हणा, सरळ म्हणला तुझ्या झिंजा धरून वडून बाहेर मारते म्हणाले। ही कशा पायी? अर्ज असा गावात आहे का म्हणा, अर्ज सध्या आमचं मान्य तयार राहायचं करायला। तिथं त्यांची चौकशी करणार, त्याला दाबदरपी करणार कशा पायी? म्हणजे गावात आम्ही मराव का? वाचाव सांगा तुम्ही, मराव का वाचाव? रोज किरकिर, रोज भांडण, रोज लेकराला ताण देणं, दारू प्यायलं का असं भांडणं लागते रोज। दारू काही तिनं बंद करणार झाली। तिला सांगितलं किती वेळेस, तिनं म्हणजे तुझ्या नवऱ्याला ये म्हणले का मी? मला एकीच्या अंगावर धावून आली तिनं। रोज 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 दारू पिऊन रोज असंच करते भांडणं किरकिर। किती वेळेस सांगितलं तिला बंद कर ग बाई म्हणलं तर तुझ्या नवऱ्याला येच म्हणते राहते का असंच मला धमकी देत राहिलेली। किती वेळेस सांगून 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 कंटाळा आला मला। इथंही पोलीस स्टेशनला आलतो आम्ही मागे 2-3 वेळेस आलतो, तर तिनं काही हेच केलं नाही, बंद केलं नाही दारू। आज 10 वर्ष झाली दारूचे सारखे तिनं सण राहू वार राहू काही सारखं ते पिऊनच नवरा आमच्या घरी येतो, रोज भांडणं करतो किरकिर। Thanks for watching Ekmat Digital.